उनके संघ में रह के हम लोग को कुछ कोई तकलीफ आज तक नहीं आया, न तो आएगा। और यही बात किसी का विकास का जो काम है, जो आपको प्रगति है, अभी सर आए हुए आमदार साहब अभी आए हुए मला सांगतो ना नहीं विश्वास क्यों वीडियो पालघर लोकसभेची जी रंगत आहे ती आता वाढायला सुरुवात झालेली आहे। जसजसे प्रचाराचे दिवस कमी होत चाललेत तसा प्रचार आहे तो जोरात व्हायला लागलेला आहे। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल, काय प्रचाराची दिशा आहे आणि कोणते मुद्दे आपण जनतेसमोर घेऊन जातो? पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। त्याच्यामध्ये सागरी, नागरी, डोंगरी औद्योगिक क्षेत्र आहे, नागरीकरण वाढलेलं आहे। आणि हा जिल्ह्याची भौगोलिक रचना जर आपण बघितली तर खूप विचित्र अशा परिस्थितीमध्ये आहे आणि याचा विस्तार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। एकीकरण, नागरीकरण वाढलेले आहे, तिथे साक्षरतेचं प्रमाण मोठं आहे, नागरिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, शिक्षणाची व्यवस्था चांगली आहेत आणि जसं वसई आहे, पालघर आहे। परंतु जर आपण जव्हार, मोखाड्यासारख्या ठिकाणी आपण जर गेलो तर त्या भागामध्ये आपण आज बघतोय का तिथे शाळेला शिक्षक नाहीत, तिथे तलाठी नाही, आरोग्य सेवक नाही, तिथे हजबंडरी डॉक्टर्स नाही। म्हणजे ही व्यवस्था एवढी कोलमडलेली असे मृत अवस्थेमध्ये आहे। त्याच्यामुळे एकीकडे ग्राफ आपण डेव्हलपमेंटचा आपण सांगतो की भारत देश हा जगामध्ये एक महासत्ता होण्याची आपण भाषा करतोय, ऐकतोय। आणि दुसरीकडे माझा पालघर जिल्हा, त्याच्यातला आदिवासी, त्याच्यामधले जे गावामध्ये राहणारे जे लोक आहेत, आज त्यांची परिस्थिती खूप विदारक आहे। पाणी प्यायला नाही, 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटरवरनं महिलांना पाणी आणावं लागते, लाईट संध्याकाळी पेटत नाही, अगदी लो व्होल्टेज सिंगल लाईन त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले, ट्रान्सफर नाहीत। इथले अधिकारी एवढे मुजोर झालेले आहेत का त्यांना सांगून पण त्या लोकांचं काय ऐकायला तयार नाहीत। म्हणजे ही विदारक परिस्थिती आपण बघितली। त्यांना सरकारने शिक्षण देण्याची भूमिका ठेवली, त्याच्यामुळे शिक्षक दिलेले नाहीत, मुलं शिकणार कशी? शेवटी आपण सांगतो साक्षर जर माणूस झाला तर मुलं ही भविष्यात देशाचं भविष्य आहे। त्यांना शिकवलं, साक्षर केलं, त्यांना जर पायावर उभं राहण्यासारखं शिक्षण दिलं तर ते निश्चितपणाने मोठे जाऊन भविष्यामध्ये भारताचे सुज्ञ नागरिक बनतील। ती परिस्थिती आज इथे नाही मिळत, त्याच्यात बदलावी लागेल। ते जर बदलायचं असेल तर आज पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जे काही लोक निवडून गेले, त्यांनी जे काम केलं नाही, आमचे बळीराम जाधव साहेब सोडले, तर हे अशाच पद्धतीने वर्षानुवर्षे चालू आहे। तर त्याच्यामध्ये जो माझा आजपर्यंतचा प्रदीर्घ अनुभव आहे प्रशासनामधला, आम्ही 27 वर्ष गेली मी याच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष काम करतोय। जिल्हा परिषद सदस्य म्हणून 97ला 21व्या वर्षी निवडून आलो। 2002 साली ओपन जागेवर जिथे कुठल्याही समाजाचा माणूस सभापती म्हणून काम करू शकला असता, तिथे माझ्यासारख्या आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला हितेंद्र ठाकूर यांनी त्या पदावर बसवलं आणि तुमच्या समाजाची कामं तुला करायला जी संधी आहे ती कर, तुझ्या समाजाचा विकास तो कर, ते मी करून दाखवला। जनरली आपण बघतो शहरापासून जवळचा विकास होतो, खेड्यातला शेवटच्या टोकाचा तालुक्याचा विकास कधी झालेला बघितला नाही। पण तुम्ही माझ्या गावात येऊन बघा, माझं गाव शेवटला आहे वसई तालुक्याच्या, तिथे 12वी पर्यंत कॉलेज आहे, 100% नागरिक सुविधा तिथे पोहोचलेल्या आहेत। म्हणजे वसई तालुक्याचा काननकोपरा आपण बघितलं, तिथे आम्ही त्या पद्धतीने सुविधा केलेल्या आहेत। मी गेली 4.5 वर्ष आमदार म्हणून आहे बोईसर विधानसभेचा। एकही गाव असं माझ्या बोईसर मतदारसंघातलं असं राहिलं नाही का त्याच्यासाठी शुद्ध पाण्याच्या पिण्याची योजना बनवल्या नाही। एकूण एक गाव आपण गारगाव जो आहे, खानिवडे गारगाव जी नदी आहे, त्या नदीवर एक आपण योजना घेतली 264 कोटीची। त्याच्यामध्ये मान, महागाव, त्याच्यानंतर बोईसर,
ते पार दांडीपर्यंत ते पाण्याची योजना आपण ती नेणार आहोत. ती योजना बनवली. त्याच्यानंतर ह्या MMRTची जी योजना आहे, त्याच्यामध्ये आपण जी हायवेला लाईन गेली, त्याच्यावर आपण जे हायवेला जाणारे सोमटा, बऱ्हाणपूर, त्याच्यानंतर वाडा, खडकोना, मनोर, टेन, ठाकवाल, सावराइंबूर या सगळ्या गावांना दुर्वेसपासून या सगळ्या गावांना त्याच्यावर पाण्याची योजना बनवली. त्याचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला, सफाळा जी करवले डॅम आहे, त्या करवले डॅमवरून जी जुनी पाईपलाईन योजना होती, ती खूप तुटलेली होती, फुटलेली होती. लोकांना शेवटपर्यंत टेंबी पाणी जात नव्हतं. त्या ठिकाणी नवीन योजना घेतली आपण. त्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे जो मायखोपचा डॅम आहे, त्याच्यावरून जी पाण्याची योजना 17 गावांसाठी होती, त्यांच्यासाठी योजना बनवली. म्हणजे एकही बोईसर मतदारसंघातलं गाव असं किंवा वसई तालुक्यातलं, जी सायवन वगैरे जी गावं आहेत, बिनार, सायवन, त्याच्यानंतर पारोळ, देपिवली, माजिवली यांच्यासाठी एक 22 कोटीची योजना बनवली. म्हणजे पाण्याच्या योजना माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण आपण राबवलेल्या आहेत. रस्ते चांगले करण्यासाठी 100 कोटीची प्रोव्हिजन केली. अपग्रेडेशन केलं रस्त्यांचं आणि सुनियोजित एक विकास त्याला आपण सांगतोय आणि लाईटच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आम्ही एक प्रोव्हिजन केली DPTCच्या मार्फत. येणाऱ्या काळामध्ये त्या माझ्या मतदारसंघामधले जे काही गावं, खेडेपाडे आहेत, त्यांना फुल फेजने लाईट मिळणार, अशा पद्धतीने मी तिकडे विकास केलेला आहे. एका एका बाजूला आपण बघतोय, की सत्तेमध्ये असलेल्या महायुतीने आता प्रचारासाठी अगदी सभांचा तडाखा लावलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सुद्धा सभा घेत चाललेलं आहे. नेमकी ह्या दोघांची आव्हानं आपल्यासमोर कशी असणार आहेत? हे बघा, आम्ही 24/7 काम करतो. आम्ही 3 आमदार आहोत. आम्हाला डायरेक्ट लोकांची जबाबदारी आहे. आम्हाला रोज काम करावं लागते. आमचे 108 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून आले होते. भलेच 4 वर्ष गेली. महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. तरीसुद्धा आमचा एकही नगरसेवक घरी बसलेला नाही. आमचे जेवढे सभापती होते, ते काम आजही करतात. म्हणजे लोकांना तेच सभापती वाटतात, तेच महापौर वाटतात, तेच नगरसेवक वाटतात. त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीमध्ये सत्ता आहे. एकीकडे आपण जव्हार, मोखाडा सारखा भाग बघितला. अगदी कुपोषण असू द्या, बेरोजगारी असू द्या, स्थलांतर असू द्या. हे प्रश्न आहेत. ह्या भागात आपण गेलात का? कारण आपला बोईसर विधानसभेतून आपण निवडून आले आमदारकीला. मात्र आता लोकसभेला तुम्ही आहेत. ह्या भागाकडे कसं लक्ष देणार आहात? मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, की जसं माझ्यावर जी जबाबदारी ज्या भागाची आली, त्या भागातल्या ज्या लोकांच्या समस्या होत्या, जे प्रश्न होते, त्याच्यावर मी आत्मीयतेने काम केलं. 4.5 वर्ष मी घरी नाही बसलो. रोज मला माझ्या मतदारसंघातला गाव ना गाव, पाडा ना पाडा तोंडपाठ आहे. त्या प्रत्येक ठिकाणच्या समस्या मला माहिती आहेत. त्या पाड्यावरचा माझ्या कार्यकर्त्याचं नाव मला तोंडपाठ आहे. त्याच्यामुळे मला जे क्षेत्र मिळालं त्याच्यामध्ये मी निश्चितपणाने चांगलं काम केलं. आता लोकसभेची उमेदवारी मी आणि तरी तुम्हाला एक सांगतोय, मी जरी पावसाचा आमदार असलो तरी पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये काम करत होतो. माझ्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्या समाजाचा असो, माझ्याकडे खूप फील्ड आहेत. बँकेचे डायरेक्टर आहेत, त्या माध्यमातून कामं केली. जंगल कामगार सोसायट्यांचा मी अध्यक्ष आहे, त्या माध्यमातून काम केले. मी आमदार असल्यामुळे तहसीलदार प्रत्येक तालुक्यातले असतील, प्रांत असतील, BDO असतील किंवा कलेक्टर ऑफिस आहे, SP ऑफिस आहे किंवा आपलं CO ऑफिस, जिल्हा परिषद आहे. या ठिकाणी लोकांची जी कामं राहतात, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला त्यांना अटेंड केलं. कारण मी दर सोमवारी पालघरला बसतो. हे सगळ्यांना आपण माहिती आहे. बाहेरच्या आहात असा मुद्दा आता विरोधकांनी घेतला. बाहेरचं म्हणजे मला कळलं नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये राहतो. वसई माझं गाव आहे, तालुका आहे. वसई तालुक्यात शेवटला आदिवासी पाडा, जो माझ्या समाजाचा आहे, तिथे मी राहतो. नॅशनल हायवे जिथे आपलं हे आहे, टोल नाका आहे. त्या टोल नाक्याला माझ्या बाजूला गाव आहे. अगोदरचे खासदार दुसऱ्या मतदारसंघात राहायचे. त्यांनी लोकांनी स्वीकारलं. मी तर या मतदारसंघातला आहे आणि इथेच काम करतो ना. उलट पक्षी मला अशी माहिती मिळाली, मला माहीत नाही. मला कोणीतरी सांगितलं का लोकं अशी अफवा उठवली का तुम्ही बाहेरच्या याच्यातले बाहेरचे आहेत. बाहेरचं म्हणजे नक्की काय? मतदारसंघातलाच आहे ना मी. उलट काही उमेदवार आहेत, तर त्यांचं मत पण नाही इकडे, ह्या मतदारसंघामध्ये. त्यांचं मत दुसऱ्या याच्या मतदारसंघामध्ये आहे. मग बाहेरचं कोण? हे लोकांनी कळलं पाहिजे लोकांना. आणि मी सातत्याने एवढे वर्ष लोकांच्या समोर आहे. राजेश पाटील घराघरात पोहोचलेला आहे. लोकांच्या मनात पोहोचले. त्यांना माहिती आहे विश्वासार्हता माझी काय आहे. त्याच्यामुळे जे कोणी बोलतात ना, हा त्यांचा अज्ञानपणा आहे, अडाणीपणा आहे. ते खूप चुकीचं बोलतात. जिंकण्याचा विश्वास आहे. 100% जिंकण्यासाठी माझं आजपर्यंतचं जे नेतृत्व, लोकनेते आमदार हितेन ठाकूर आणि माझे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते यांच्यासोबत मी एवढे वर्ष रात्रंदिवस काम केलं आणि माझी जनता, जी जनता त्यांच्यासाठी मी झटलो, राबलो. आज पण त्यांच्यासाठी फोन करतोय. आजही वादळ झालंय. मला तलासरीवरून फोन आले. त्यांना माहिती राजेश पाटलाला फोन केला तर काहीतरी व्यवस्था होईल. कोचाईला
आज मोठ्या प्रमाणात सायक्लोन झाले तिथे, तिकडे पत्रे उडाले, घरं पडली, झाडं पडलेत. जव्हारला तीच परिस्थिती आहे. मी जव्हारला चाललोय आता. राजकारण, निवडणुका हा भाग वेगळा आहे. ह्या लोकांच्या समस्येला जाणं, उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल, जेव्हा मी मागचं निवडणुकीचं जेव्हा हे रिझल्ट लागला माझ्या वेळेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडलेला, अवकाळी पाऊस. तर सकाळी उठून मी पहिला बांधावर होतो शेतकऱ्यांच्या. का तर ती माझी जबाबदारी आहे आणि आज पण मी आमदार आहे ना. आणि आमदार असण्यापेक्षा जबाबदार, एक कर्तव्यनिष्ठ असलेला व्यक्ती म्हणून मला लोकांमध्ये सातत्याने जावं लागतं. वेळ कुठली असली तरी ते मला खूप महत्त्वाचे वाटतंय. नक्कीच आपण पाहिलेलं आहे पालघर लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी. मात्र मी लोकांच्या घरी जातो. मी आतापर्यंत सातत्याने वेळेला, अडचणीला धावून गेलेलो आहे आणि हेच मुद्दे घेऊन जनता मला निवडून देईल असा विश्वास राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.